अकोल्यात बनावट कागदपत्रांच्या आधारे जन्म प्रमाणपत्र मिळवण्याचा मोठा घोटाळा उघडकीस आला असून प्रशासनाने आता कठोर कारवाईचा इशारा दिला आहे. तर या प्रकरणात आतापर्यंत 365 जणांना आरोपी करण्यात आलं. तर येत्या 15 दिवसात हा आकडा थेट 1000 वर जाणार असल्याची माहिती किरीट सोमय्या यांनी दिली. विशेष म्हणजे जुन्या जन्म प्रमाणपत्रांचे नव्याने तयार करून देण्याचा आणखी एक घोटाळा शहरातील तब्बल 10 ठिकाणी सुरू असल्याचं उघड झालं आहे. त्यामुळे महसूल आणि संबंधित विभागांमध्ये खळबळ उडाली. जिल्हाधिकारी, महापौर आणि पोलीस अधीक्षकांनी या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचं आश्वासन दिलं आहे. अकोला दौऱ्यावर आलेले किरीट सोमय्या यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं की ज्या नायब तहसीलदारांनी ही प्रमाणपत्रे दिली आहेत त्यांच्या नावांचाही चार्जशीटमध्ये समावेश केला जाईल. म्हणजेच आता फक्त लाभार्थीच नाही तर शासकीय यंत्रणेतल्या जबाबदार अधिकाऱ्यांवरही कारवाईची टांगती तलवार लटकतीये. तर पुढील 15 दिवस अकोल्यासाठी अत्यंत महत्वाचे ठरणार आहेत. अकोल्यात ज्यांनी खोटे कागदपत्र देऊन जन्म प्रमाणपत्र मिळवलं ते 1000हून अधिक लोकांचं, त्यांच्यावर आता फायनल कारवाईची सुरुवात आजपासून होणार. 15 दिवसाचा आत या सगळ्यांना आरोपी बनवलं जाणार. सर, मागे जे नायब तहसीलदारांनी जारी केले प्रमाणपत्र त्या संदर्भात काही कारवाईची प्रक्रिया आतापर्यंत 365 लोकांना आरोपी बनवण्यात आले आहेत आणि पुढच्या 15 दिवसात आणखीन 1000 असे होणार. दुसरं एक आणखीन जन्म प्रमाणपत्र घोटाळा बाहेर आलाय. त्यात अकोला 10 ठिकाणी जे जुने जन्म प्रमाणपत्र नवीन करून देण्याचा एक नवीन घोटाळा समोर आला आहे. आज जिल्हाधिकारी, महापौर, SP, विजयभाई या सगळ्यांनी आम्हाला आश्वासन दिले आहे की त्यातही 15 दिवसात ते चौकशी करून त्यावर पण कारवाई होईल. ज्या नायब तहसीलदारांनी ही प्रमाणपत्र जारी केले होते त्या लोकांवर काही कारवाई झाली आहे का? चालू आहे पोलिसांची त्याच्या संबंधी पण चौकशी आणि चार्जशीट, त्यांच्यावर चार्जशीट मध्ये त्यांची नावं येणार.